आम्हाला दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचं आमंत्रण आलं होतं, तर म्हणलं चाकणमध्येच होतं, म्हणलं जाऊन यावं म्हणून आम्ही गेले तिथे. आणि इथे कुपन पण होतं, 25,000च्या सोन्याच्या खरेदीवरही कुपन फ्री होतं आणि चांदीच्या 10,000वरही फ्री होतं कुपन. तर आम्हाला जायला 10 वाजले, तिथे 9:30चा टाईम होता, पण आम्ही ॲक्युरेट टाईमवरती पोचले तिथं. अजून प्रमुख अतिथी होती ती आरची, अजून आली नव्हती. म्हणलं इथे तोपर्यंत फोटो काढून घ्यावा. फोटो काढून घेतले आणि मग ते काय तेवढ्यामध्ये आलीच आरचीची गाडी आली आहे म्हणून सगळे धावत सुटले त्या गाडीकडे, बघू शकता. आणि बँड पण असा जोरात वाजायला सुरू केला. बापरे, गाणं पण वाजले सैराट. हे बघा तर खूपच जोरात असं स्वागत झालेलं आहे रिंकू राजगुरूचं, म्हणजेच आरचीचं. आणि इथं सगळेजण गेलेले आहेत उद्घाटनासाठी. दिलीप सोनीगरा ज्वेलर्स खरंच खूपच मोठं असं शोरूम काढलेलं आहे त्यांनी. आम्ही त्यांचे कस्टमर रेग्युलर आहेत, म्हणजे 7 वर्ष झालं आम्ही छोटी राहू मोठी राहू वस्तू करायची त्यांच्यापासूनच करत होतो नेहमी. तर इथं उद्घाटन होत आहे. सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो जगातला. तर्फे प्रत्येक 2 महिन्याला आपण फक्त खरेदी करत राहा. 25,000च्या पटी 10,000चं या ठिकाणी दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचे हार्दिक असं स्वागत. आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू, म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी आरची मंचावर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय पूर्ण सोनीगरा फॅमिलीला. आदरणीय दिलीपजी सोनीगरा साहेब, आपणास विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचंय. स्वागत आहे चाकणमध्ये, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रिंकू साठी. अरे चाकणकर, जोरदार म्हटलंय मी. स्वागत आहे चाकणमध्ये. रिंकू थोड्या वेळाने येणारच बोलायला, तुझ्याशी गप्पा मारायला. एक सामान्य कुटुंबातून यस होऊन जाऊ दे, एकदा ढोलचा गजर होऊन जाऊ दे. मंचावर आमंत्रित मी या ठिकाणी करतो. ओके. आणि आपल्या लाडक्या आरचीचं म्हणजेच रिंकू राजगुरू यांचं आगमन झालेलं आहे. तर मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो सर्वेसर्वा सोनीगरा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा आदरणीय यशस्वी उद्योजक जितू शेठ सोनीगरा, माननीय प्रवीणजी सोनीगरा, माननीय अरविंदजी सोनीगरा, श्री करणभाई दिलीप सोनीगरा व संपूर्ण सोनीगरा परिवार. आपणास विनंती, कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचंय. या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सुद्धा या ठिकाणी व्यक्ती उपस्थित आहेत.
आदरणीय हनुमानजी कड साहेब आपले या ठिकाणी सोनेग्रा ज्वेलर्स तर्फे हार्दिक असं स्वागत. सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा सर्वात प्रथम सन्मान करण्यासाठी मी संपूर्ण सोनेग्रा फॅमिलीला विनंती करतो. खास करून महिला वर्ग, मातोश्री मोहिनीबेन 15ची सोनेग्रा, त्याचबरोबर सोनेग्रा परिवार सौ वर्षाताई सोनेग्रा, सौ मनीषाताई पूर्णिया, सौ रसिलाताई सोनेग्रा यांना विनंती करतो की आपण आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन नंदाताई गड आपल्याला विनंती, कृपया आपण जॉईन व्हायचंय. नंदाताईंनी बहुतेक पहिली खरेदी या ठिकाणी संपन्न केली. अच्छा, गडताई आणि गड दादा आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यस, आणि सन्मान झाल्यानंतर वेळेची कमी असल्यामुळे सगळ्याच मान्यवरांचा आपण शुभेच्छा घेऊ शकत नाही, परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपात एक आपण शुभेच्छा घेऊन आपण प्रास्ताविकाकडे जाऊया. प्रास्ताविक करण्यासाठी श्री करंजी सोनेग्रा सर्व मान्यवर जे उपस्थित वर आहेत. विषय हा आहे की आणि प्रस्तावना करण्यासाठी आदरणीय श्री दिलीप सोनेग्रा यांचे सुपुत्र करणभाई दिलीप सोनेग्रा यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. येस, थोडस अपडेट असं की आपण वेगात का जातोय, तर रिंकूची फ्लाईट नागपूरला तिचं शूटिंग आहे, तर तिला पुण्यातून फ्लाईट आहे, त्याच्यामुळे आपण वेगात जातोय. तर करणजी आपण प्रस्तावना करावी, नंतर आपण मान्यवरांकडे जाऊया शुभेच्छा घेण्यासाठी, आणि सर्वात शेवटी आपली लाडकी अभिनेत्री. नमस्कार. येस, दर्शन सर. त्याचबरोबर सैराट मधला डायलॉग ऐकायला आवडेल का रे? कुणाकुणाला आवडेल? हात वर, हात वर, हात वर, हात वर. कुठला डायलॉग ऐकायला आवडेल? पण परशा नाही आलेला, कसं करायचं? ठीक आहे, आज मीच तुमचा परशा. आर्ची तर ओरिजिनल आहे, ठीक आहे ना. आपली लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची, जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रिंकू, विनंती आहे की या ठिकाणी समोर यायचंय. सुरुवात करूया आपण सैराट मधला एक छानसा डायलॉग नाही, कारण आतुर आहेत सगळे. ऐकायचं आहे ना डायलॉग? मोबाईल बाहेर काढा पटकन सगळ्यांनी, पटकन पटकन. आणि इंस्टाग्रामला दिलीप सोनेग्रा ज्वेलर्स या इंस्टाग्राम आयडीला नक्की हा व्हिडिओ टॅग करा, आणि आपल्या लाडक्या रिंकू राजगुरू सुद्धा, आणि माझ्या ऍक्टर ओम यादव ऑफिशियल या अकाउंटला. तर आपण आधी सुरुवातीला डायलॉग ऐकूया आणि मग शुभेच्छा. सगळ्यांना आधी माझा नमस्कार. खो खो वाला, हा सैराट मधला खो खो वाला आठवला. काय बघतो? कुठं काय बघतोय? खो खो बघतोय. खो खो मावापासून डोळापासून बघतोय माझ्याकडे. तुला काय माहिती मी तुला बघतोय म्हणून? मी माझ्या डोळ्याने बघितलं. मी पण माझ्या डोळ्याने बघितलं. तुला नसेल बघायचं तर नको बघू, की आवडत नसेल तर. मी कुठं म्हटलं मला नाही आवडत? काय ऐकू झाली? सगळ्यांना इथे माझा नमस्कार. मला एवढंच सांगायचंय की दिलीप सोनेग्रा ज्वेलर्सला माझ्याकडून खूप साऱ्या सदिच्छा. फक्त चाकणच नाही तर माझी इच्छा आहे की जगभरात तुमच्या वेगवेगळे स्टोअर्स असावेत, आणि सगळीकडे सगळ्यांनी तुमच्या स्टोअरला व्हिजिट करावं. आणि तुम्हा सगळ्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं, आणि सगळे जसे म्हणताय तसं मलाही आवडलं की आईच्या नावाने तुम्ही सुरुवात केली आहे. सो खूप चांगला आदर्श आहे हा घेण्यासारखा तुमच्याकडून, आणि तुम्हा सगळ्यांनाही माझ्याकडून खूप साऱ्या सदिच्छा. आणि खूप सॉरी, माझं फ्लाईट आहे त्याच्यामुळे मला फक्त पळावं लागेल. थँक्यू. आणि खास बक्षीस सुद्धा आहे. 11 बुलेट, ही गाडी सुद्धा लेखी ड्रॉद्वारे देण्यात येणार आहे. प्रत्येक 5 बुलेट आणि महिंद्रा थार गाडी. पण त्यासाठी नियम असा आहे, 25,000च्या पटीत सुद्धा तुझ्या तोंडून फक्त गणपती उत्सव सुरू आहे. एकदा गणपती बाप्पा गणपती
गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. आरची तर गेली, पण आता दिलीप सोनीगरा यांचं स्पीच होतं, म्हणलं थोडं ऐकावं. आणि परिसरात माणिक चौकात दुकान आहे. चाकणकरांनी जे आम्हाला प्रेम दिलं त्याच्यामुळे आमची आता इच्छा झाली की काही ना काय चाकणकरासाठी चांगलं दालन करावं, म्हणून आम्ही इथं चाकणमध्ये आता भव्य शोरूम, जिथं ब्रायडलचे वगैरे सगळे दागिने मिळतील असं शोरूम केलेलं आहे आणि बक्षीस योजना पण केलेली आहे. तर याचा अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा. आम्ही चाकणकरांना म्हणजे कधीही विसरू शकणार नाही, कारण चाकणकरांनी जे आम्हाला सहकार्य आणि म्हणजे आम्ही भावनिक होत आहोत की आम्ही आजच असं सांगू शकतो की चाकणकर आमचे ब्रँड एम्बेसिडर आहेत. आम्ही चाकणकरांचे खूप धन्यवाद आहोत. धन्यवाद सर. आणि व्यक्तिमत्व एवढं फास्ट डिसिजन मेकिंग आहे ना, हा ब्रँड 50-60 वर्ष टिकणं आणि वाढवणं हे काय खायचं काम नाही. ब्रँड सुरू करणं सोपं असतं, पण त्या छोट्याशा रोपट्याचा हा वटवृक्ष, हे सगळं क्रेडिट तुमचं, तुमच्या सोनेगरा फॅमिलीचं आणि मातोश्रींच्या संस्कारांचं. संपूर्ण सोनेगरा फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि सर, फक्त चाकणमध्ये नाही, मी तर म्हणतो महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, भारताच्या बाहेर सुद्धा तुमच्या शाखा पोहोचाव्यात. चाकण शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी एक नवीन वास्तू आणि त्याचबरोबर सोनेगरा ज्वेलर्स या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांचं स्पीच ऐकले आम्ही आणि इकडे थोडं फोटोशूट केले. मला युवान झोपला होता एवढ्या वेळ, तो शांतच असा एकदम कार्यक्रम आम्हाला बघू दिला सर्वच. आणि आम्ही आता शोरूमच्या आतमध्ये गेले, म्हणलं काहीतरी खरेदी करावं. कुपन पण होतं आणि थार होती, बुलेट होती. आपलं एवढं नशीब चमकल का बघूयात, म्हणून आम्ही इकडं. आणि इकडे सेलिब्रिटी ओम यादव सर होते, त्यांच्याशी फोटो भेटला. आरची संग तर नाही भेटला, तिला खूप घाई होती, तिचं शूट होते नागपूरला, म्हणून ती गेली. आणि हे अशा प्रकारे मधामधलं शोरूम होतं. खरंच खूपच मोठं केलेलं आहे यांनी शोरूम. तिथलं थोडं छोटं होतं, पण इथलं खूपच मोठं म्हणजे मोठं होतं. आणि एकदम डिझाईन पण एकदम मस्त होती. सकाळी नाश्ता नाही केला होता, मग इथं होती नाश्त्याची सोय, म्हणलं नाश्ता करून घ्यावा. आता कुठं घरी जाऊन 12-1 वाजत होते, मग करायला खूप उशीर होतं, म्हणून इथंच नाश्ता केले. आणि नाश्त्याची पण एकदम मस्तच अशी सोय केलेली होती, अनलिमिटेड. आणि खरंच खूप असे पदार्थ होते खाण्यासाठी. हे आईस्क्रीम होती, जिलेबी, पावभाजी होती, हे भेळ. मी सगळंच टेस्ट केले. एवढं काही सरत नव्हतं, आम्ही दोघांमध्ये एकच प्लेट खाला, एवढं सरणार नव्हतं म्हणून. पण खरंच खूपच म्हणजे खूपच छान केलेलं होतं त्यांनी सेलिब्रेशन. चाय आणि शेवटी घेतली मी चाय आणि बिस्किट खाण्यासाठी. हे बघू शकता, अशी त्यांचं म्हणजे जेवणाचं बफे सिस्टीम होती. हे बघा, गरमागरम जिलेबी होती, सगळंच अनलिमिटेड होतं, किती पण खायचं. पण जास्त ऑइली मी खाल्ले नाही आहे, कारण मला नाही सांगितलं ऑइली खाण्यासाठी, म्हणून मी खाल्ले नाही. पण खरंच खूपच व्यवस्था एकदम मस्त होती. एकदम भारी असा कार्यक्रम केलेला होता.
आता नाश्ता केले आणि मी ज्वेलरी पण घेतले. ते काय घेतले तुम्हाला घरी जाऊन दाखवते. आता इवान खूप चिडचिड करते. आधी घरी जावं लागेल आम्हाला. तर नाश्ता झाला, सगळं झालं. आता निघाले घराकडे. इथं कुपन पण भेटलं एक. आणि हे बघू शकता एवढे मोठे शोरूम त्यांचं आहे. दुरून पण दिसतंय दिलीप सोनीगारा ज्वेलर्स. तुम्ही पण चाकणमध्ये असाल तर नक्कीच एकदा भेट द्या. खरंच त्यांचं म्हणजे एकदम GST वगैरे लागतंय ना, कर्नावळ वगैरे ॲक्युरेट आहे. जास्त घेत नाहीत भाडं पण. असं सोनं आता मी काय 1-2 ठिकाणी करून बघितलं ना, मला यांचा व्यवहार असा आवडला म्हणून मी इथंच करते. तर आणि मी हे केलेलं आहे. काय केलं आहे ते बघू शकता. छोटंच केलेलं आहे, जास्त पैसे नव्हते पण जेवढं होतं तेवढं. हे डेली यूजसाठी केलेले आहेत इयरिंग. हे 2 ग्रामच्या वरती म्हणजे 2.5 ग्रॅम आहेत. ह्याला मला टोटल 24,000 लागले आहेत. तर बघू शकता एक कुपन भेटलं असं 25,000च म्हणजे एक कुपन निघलेलं आहे आपल्या सोन्याचं. तर हे बघू शकता दिलीप सोनीगिरा ज्वेलर्स मोहिनी खाली दिलेलं आहे. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.